आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक मोठी बातमी। 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचलेली विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे। विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाईलच्या गटात खेळत होती, मात्र तिचं वजन जास्त भरल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं। स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांचं वजन करावं लागतं आणि ते श्रेणीच्या आत राहावं लागतं, परंतु विनेश फोगाटचं वजन हे जास्त आढळलं, त्यामुळे विनेश फोगाट आता रौप्य पदकासाठी सुद्धा पात्र होणार नाही। दरम्यान विनेश फोगाटला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। डिहायड्रेशनमुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचं समजतंय। जर प्रोटोकॉल W नुसार भारतानं या सगळ्याबद्दल आपलं म्हणणं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीकडे दाखल केलंय। और अब इनको अयोग्य घोषित कर दिया, तो कम से कम ये तो बनता ही है कि 3 फाइट जो उस समय उनका वेट सही था, तो वो पदक तो बनता ही है। और अब जो इनको अयोग्य घोषित किया गया है, इसके लिए बहुत दुख है और इसके विषय में तो चाहूँगा कि फेडरेशन भी संज्ञान ले। सरकार से क्या उम्मीद करते हैं? सरकार से उम्मीद यही है कि जिन्होंने जो फाइट जीती है, कम से कम उसका तो श्रेय जाता ही है विनेश को। कहने के लिए कुछ बचा नहीं मेरे पास। जो आज थी सारे देश की थी गोल्ड मेडल पर, और नजदीक जाके वो तो डिस्क्वालीफाई कर दी। मैं तो माँ बाप मेरे को तो दुख है, लेकिन सारे हिंदुस्तान को इस चीज़ का बड़ा दुख है, जिसने पूरी आस उम्मीद थी जो गोल्ड मेडल किया और वो नजदीक जा कर के जो हो गया, तो सारे देश को दुख है। ऐसा कोई रूल है जो 100 ग्राम वजन बढ़ने से? देखिए, जो मेरे को पता लगा बजरंग योग संहिता से बात हुई थी, तो 150 ग्राम वजन फालतू था, वो वजन नहीं आया ना, तो इस वजह डिस्क्वालिफाई कर दी। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची अपेक्षा ते पदक आपल्याला मिळावं अशीच होती आहे। आपल्या सगळ्यांची समस्त 140 कोटी भारतवासियांची इच्छा अपेक्षा पूर्ती होईल हे आपण त्या ठिकाणी बघत होतो। आणि हा धक्कादायक विषय समोर आलाय। मला असं वाटतं की या धक्क्यामध्ये आमच्या खेळाडूंनाही सावरायची आणि आमच्या क्रीडाप्रेमींनाही आणि समस्त भारतीयांना सावरण्याची बुद्धी परमेश्वर देव अशीच प्रार्थना मी करेन। या सगळ्या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली। पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून असं म्हटलंय की विनेश, तू चॅम्पियन आहेस, तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा सुद्धा आहेस। आज सगळ्यांनाच धक्का बसला। मला माहिती आहे की आव्हान स्वीकारणं हा तुझा स्वभाव आहे, तू मजबूतीनं कमबॅक करशील, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून म्हटलंय। दरम्यान ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर आता भारतीयांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहेत। या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी दखल घेत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा यांच्याशी बातचीत केली। विनेश फोगाट अपात्रता प्रकरणी भारताकडे कोणकोणते पर्याय शिल्लक आहेत याबद्दल चर्चा केली। तसंच मोदींनी यावेळी या केसमध्ये मदत करण्यासाठी भारताकडे कोणते पर्याय आहेत याची माहिती घेतली। विनेशला मदत होत असेल तर तिच्या अपात्रतेच्याबद्दल तीव्र निषेध नोंदवावा असं PT उषा यांनी म्हटलंय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। थेट जाऊयात दिल्लीला। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, भारताकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे आक्षेप नोंदवण्याच्या व्यतिरिक्त काय काय पर्याय आहेत किंवा विनेशच्या अपात्रतेचा फेरविचार होण्याची काही शक्यता दिसतेय? मिलिंद, ज्या पद्धतीनं भारत सरकारने भूमिका घेतली आहे, केंद्र सरकारने भूमिका घेतलेली आहे, त्यांनी स्पष्ट केलं आहे की दिनेश फोगाटच्या संदर्भात भारतीय ऑलिम्पिक प्रमुख जे आहेत PT उषा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की या संदर्भात निषेध नोंदवायचा असेल तर निषेध नोंदवावा। ज्यामुळे PT उषा यांना स्पष्ट सांगण्यात आलं आहे की ज्यामुळे विनेश फोगाट यांना कुठल्याही प्रकारचा फायदा होतो अशा प्रकारचे सर्व ते पावलं उचलावे, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आहे। या पावलांमुळे काही फरक पडतो का हे देखील पाहणं अतिशय
महत्त्वाचं असणार आहे। दरम्यानच्या काळात भारताच्या वतीने या संदर्भात अपील देखील करण्यात आलं आहे भारतीय ऑलिम्पिक संघाकडे आणि त्यांना म्हटलेलं आहे की आपण अचानक हे वजन करून काय सांगण्याचा प्रयत्न केला हे देखील त्यांना विचारलं। त्यामुळे याचा काही फायदा होतो का हे आगामी काळात निश्चित होईल, पण हे महत्त्वाचं आहे की भारत सरकारने या संदर्भात पाऊल उचललेलं आहे। मिलिंद, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्याच्या निर्णयावरून लोकसभेत गोंधळ झाला। लोकसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी झाली। दरम्यान या मुद्द्यावरून क्रीडा मंत्री 3 वाजता लोकसभेत निवेदन सादर करणार आहेत। पॅरिस ऑलिम्पिकमधील 50 किलो फ्रीस्टाईल गटात अंतिम फेरी गाठणारी भारताची धाकड गर्ल कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं। तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त भरलंय। त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय झाला। स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजनाच्या श्रेणीतच राहावं लागतं। विनेश फोगाटनं वजन जास्त असल्याचं लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून हालचाली सुरू होत्या। मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीच्या वेळेला विनेश फोगाटचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळलं। विनेश फोगाटला मंगळवारी एका दिवसात 3 लढती खेळाव्या लागल्या। या 3ही लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरातील लिक्विड कमी झालं होतं, म्हणून ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तिला लिक्विड देण्यात आलं। त्यामुळेच जेव्हा विनेश फोगाटनं वजन केलं तेव्हा तिच्या पोटातील लिक्विडमुळे तिचं वजन वाढलं अशी शक्यता वर्तवली जाते।